विचार करा, ज्या धर्मांचा पायाच समानतेच्या विचारावर आहे, त्यांच्यातही भेदभावाची भिंत उभी राहू शकते? आज आपण एका अशाच खोलवर रुजलेल्या सामाजिक रचनेबद्दल बोलणार आहोत, जी धर्म बदलल्यानंतरही तशीच टिकून राहिलीये. आणि मग हा प्रश्न उभा राहतो की धर्मांतर केल्यानं जात खरंच नाहीशी होते का? हा प्रश्न जितका साधा वाटतो ना, तितका तो आहे नाही. खरं तर आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा हाच केंद्रबिंदू आहे आणि तो आपल्याला एका मोठ्या गुंतागुंतीच्या विरोधाभासाकडे घेऊन जातो. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, समानतेच्या वचनापासून. चला हे जरा समजून घेऊया. बघा, एका बाजूला आहे धर्मशास्त्र, जे सांगतं की सगळे समान आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे समाजशास्त्र, म्हणजे समाजातलं खरं चित्र, जे आपल्याला उतरंड आणि असमानता दाखवतं. हाच तो संघर्ष आहे जो आपल्याला भारतीय समाजात प्रकर्षाने दिसतो. म्हणजे धर्मग्रंथातले आदर्श एकीकडे आणि समाजाचा वास्तव दुसरीकडे. आणि हे वाक्य या सगळ्या विरोधाभासाचं अगदी अचूक वर्णन करतं. इस्लाम वैचारिकदृष्ट्या जातीला नाकारतो, पण भारतीय मुस्लिम समाजशास्त्रीयदृष्ट्या जातीसारखी असमानता निर्माण करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर विचारात समानता, पण वागणुकीत विषमता. चला तर मग बघूया ही विषमता नेमकी दिसते तरी कशी. तर आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, छुपी श्रेणीबद्धता. समाजशास्त्रज्ञ गौस अन्सारी यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतीय मुस्लिमांमध्ये आपल्याला साधारणपणे 3 स्तर दिसतात. पहिला म्हणजे अशरफ, हे स्वतःला उच्च कुलीन परदेशी वंशाचे मानतात. त्यानंतर येतात अजलाफ, यामध्ये व्यावसायिक आणि कारागीर जातींचा समावेश होतो. आणि तिसरा स्तर आहे अर्झाल, म्हणजेच दलित मुस्लिम, जे पारंपरिकरित्या अशी कामे करतात ज्यांना अशुद्ध मानलं जातं. आणि इथे खूप महत्वाचा शब्द येतो, पसमांदा. हा एक पर्शियन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो जे मागे राहिले आहेत. ही कुठली एक जात नाहीये, तर मुस्लिम समाजातल्या वंचित उपेक्षित गटांची एक सामूहिक ओळख बनली आहे, एक राजकीय ओळख, जी ते त्यांच्या हक्कांसाठी वापरतात. पण थांबा, ही गोष्ट काय फक्त इस्लामपुरतीच मर्यादित आहे? तर नाही, अजिबात नाही. अशीच काहीशी सामाजिक उतरंड, दर्जा आणि भेदभावाची रचना आपल्याला भारतातील ख्रिश्चन समुदायातही अगदी स्पष्टपणे दिसते. उदाहरणच घ्यायचं झालं तर केरळमध्ये सिरियन ख्रिश्चन आहेत, जे स्वतःला उच्चभ्रू समजतात. मग दुसरीकडे आहेत दलित ख्रिश्चन, जे निम्न जातींमधून धर्मांतरित झाले आणि त्यांना आजही भेदभावाला सामोरं जावं लागतं. इतकंच काय, गोव्यात तर ख्रिश्चन समाजातही हिंदू वर्णव्यवस्थेसारखीच ब्राह्मण, चारडो आणि शूद्र अशी रचना आढळते. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की असं का होतं? धर्मांतरानंतरही जात का टिकून राहते? चला तिसऱ्या भागात याचीच कारणे शोधूया. समाजशास्त्रज्ञ योगेंद्र सिंग यांचं हे एक वाक्य आहे ना, ते याचं उत्तर अगदी थोडक्यात देतं. ते म्हणतात, विश्वासाचे इस्लामीकरण, सामाजिक प्रथेचे हिंदूकरण. याचा अर्थ काय? म्हणजे लोकांची श्रद्धा, त्यांचा विश्वास बदलला, पण त्यांच्या सामाजिक प्रथा त्या तशाच राहिल्या. सोप्या शब्दात सांगायचं तर देव बदलला, पण समाज नाही बदलला. यामागे आपल्याला साधारणपणे 4 मुख्य कारणं दिसतात. बघा, पहिलं म्हणजे जेव्हा लोकांनी धर्मांतर केलं तेव्हा ते आपल्या जुन्या जातीय सवयी आणि ओळख सोबत घेऊन आले. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपल्याच जातीत लग्न करण्याची कठोर प्रथा, ती काही सुटली नाही. तिसरं म्हणजे शुद्ध अशुद्धतेच्या कल्पना, त्याही तशाच टिकून राहिल्या. आणि चौथं कारण म्हणजे लोकांचे पारंपरिक व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेला त्यांचा सामाजिक दर्जा, तो सुद्धा कायम राहिला. आणि खरं तर कोणत्याही जाती व्यवस्थेचे 2 मुख्य आधारस्तंभ असतात. एक म्हणजे स्वजातीय विवाह, म्हणजे लग्न फक्त आपल्याच जातीत करायचं, आणि दुसरं सहभोजन, म्हणजे कोणासोबत बसायचं, कोणाच्या हातचं खायचं. ह्या 2 नियमांनी सामाजिक भिंती इतक्या मजबूत केल्या की त्या धर्माच्या पलीकडेही टिकून राहिल्या. बरं, आतापर्यंत आपण सिद्धांत बघितले. आता वळूया चौथ्या भागाकडे आणि बघूया की याचे माणसांच्या आयुष्यावर वास्तवात काय परिणाम होतात. अल्पसंख्याकांमध्ये अल्पसंख्यक. इथे इंटरसेक्शनॅलिटी ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी अनेक कारणांवरून भेदभावाला सामोरं जावं लागतं, म्हणजे दलित मुस्लिम किंवा दलित ख्रिश्चन व्यक्तीचा विचार करा. त्यांना जात, वर्ग आणि धर्म या तिन्ही स्तरांवरचा भेदभाव सहन करावा लागतो, आणि यामुळे ते त्यांच्याच धर्मामध्ये एक प्रकारे अल्पसंख्याक बनून जातात. आणि हा भेदभाव फक्त कुठल्या तरी पुस्तकात नाहीये, तो लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे.
विचार करा, प्रार्थना स्थळांमध्ये बसण्यासाठी वेगळ्या जागा, दफनभूमीमध्ये वेगळे भूखंड, सामाजिक कार्यक्रमांमध्ये वेगळ्या भांड्यात जेवण नेणं. अरे काही शाळांमध्ये तर मुलांना वर्गातही वेगळं बसवलं जातं. हे सगळं आजही घडतं. आणि याचा परिणाम फक्त सामाजिक नाही तर आर्थिकही आहे. सच्छर समिती असेल किंवा रंगनाथ मिश्रा समिती, या दोन्ही सरकारी समित्यांच्या अहवालात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे पसमांदा मुस्लिमांची सामाजिक आर्थिक स्थिती ही अनेक हिंदू दलित समाजांइतकीच, किंबहुना काही ठिकाणी त्याहूनही वाईट आहे. पुन्हा एकदा, धर्म बदलला पण परिस्थिती नाही. आणि मग येतो सगळ्यात मोठा पेच, तो म्हणजे कायद्याचा. या लोकांना जातीय भेदभावाला तर सामोरं जावंच लागतं, पण त्यांना कायद्याचं संरक्षण मात्र मिळत नाही, जे हिंदू दलितांना मिळतं. हा चार्ट नेमकी तीच कायदेशीर अडचण आपल्याला दाखवतो. बघा, भारतीय संविधानाच्या कलम 341 नुसार अनुसूचित जाती म्हणजेच SC प्रवर्गाला मिळणारं कायदेशीर संरक्षण आणि आरक्षण फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मियांनाच लागू होतं. याचा सरळ अर्थ असा की मुस्लिम आणि ख्रिश्चन दलितांना या कायदेशीर संरक्षणातून वगळण्यात आलेला आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला, 5व्या आणि शेवटच्या भागात या संपूर्ण विश्लेषणाचा सार पाहूया. समाज, धर्मग्रंथ नव्हे. खरं तर ही गोष्ट धर्मग्रंथांची नाहीच आहे, ही गोष्ट आहे समाजाची. ही एक अशी कथा आहे जिथे वर्षानुवर्ष चालत आलेल्या सामाजिक प्रथा या धार्मिक विचारसरणीपेक्षा जास्त मजबूत आणि टिकाऊ ठरल्यात. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं अंतिम सार आहे. इस्लाम वैचारिकदृष्ट्या जातीला नाकारत असला तरी भारतीय मुस्लिम समाजात जातीसारखीच स्तररचना दिसून येते. त्यामुळे मुस्लिमांमधील जात ही धार्मिक नसून समाजशास्त्रीय आहे. म्हणजे या जातीचं मूळ धर्मग्रंथात नाही, तर ते समाजाच्या रचनेत आणि इतिहासात आहे. हे एक सामाजिक वास्तव आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. जर जात ही धार्मिक नसून एक सामाजिक रचना असेल, तर मग या समस्येवर उपाय शोधताना आपला दृष्टिकोन काय असायला हवा? याचा आपल्या धोरणांवर आणि सामाजिक सुधारणांवर काय परिणाम झाला पाहिजे, यावर नक्की विचार करायला हवा.